Hello friends, I am Sanjay Kamblatti, lecturer in English, Chhatrapati Shivaji Junior College, Nesri. Today we are going to discuss the third lesson of first unit of your English textbook, that is the cope and the anthem. Here the cope means police and anthem means Rashtrageet, but here we have to take as Prarthana, prayer. This is a lesson story by O. Henry, an American writer. In the beginning, let me tell you that this is a long lesson. भरपूर मोठी अशी कथा आहे, लेसन आहे. त्यामुळे एकाच लेक्चरमध्ये हे पूर्ण करणं शक्य नाही. त्यासाठी मी हे दोन लेक्चरमध्ये दोन व्हिडिओमध्ये हा लेसन घेणार आहे. त्यासाठी दोन्ही लेसन तुम्हाला सहज दोन्ही लेक्चर सहज उपलब्ध होण्यासाठी ह्या चॅनलला सुरुवातीला सबस्क्राईब करा. नाऊ लेट अस सी द lesson. Now let's start with icebreaker section. In the icebreaker section, first activity is given here. Suppose you have gone to a place where the winter season is very severe. मीन्स तुम्ही अशा ठिकाणी गेलेला आहात ज्या ठिकाणी हिवाळा अतिशय कडाक्याचा आहे, अतिशय थंडी आहे. डिस्कस विथ युअर पार्टनर द वेज इन विच यू वूड प्रोटेक्ट युअर सेल्फ इन द कोल्ड क्लायमेट. तुम्ही त्या ठिकाणी थंडीपासून स्वतःचा बचाव कसं करू शकाल हे आपल्या मित्राची चर्चा करायचं आहे. फॉर दॅट वन वेब चार्ट इज गिवन हिअर. त्यासाठी एक वेब चार्ट दिलेला आहे. वेज टू प्रोटेक्ट फ्रॉम कोल्ड क्लायमेट. थंड हवेपासून स्वतःचं संरक्षण कसे कराल. 4 बॉक्सेस आर हिअर. यू हॅव टू राईट 4 ऑप्शन्स. 4 पर्याय तुम्हाला लिहायचे आहेत. इन द फर्स्ट बॉक्स यू कॅन राईट, तुम्ही इथं सांगू शकता यू वेअर कोल्ड उलन क्लोथ्स, म्हणजेच उलन क्लोथ किंवा स्वेटरसारखे कपडे परिधान करून वी कॅन प्रोटेक्ट आवर सेल्व्स फ्रॉम द क्लायमेट. इन द सेकंड बॉक्स यू कॅन राईट टू टेक एक्सरसाइज. व्यायाम करून तुम्ही स्वतःमध्ये गरमी निर्माण करू शकता अँड यू कॅन प्रोटेक्ट फ्रॉम कोल्ड क्लायमेट. इन द थर्ड बॉक्स यू कॅन राईट टू ईट ड्राय फ्रूट्स, म्हणजेच ड्रायफ्रूट्स खाऊन तुम्ही स्वतःमध्ये उष्णता निर्माण करू शकता अँड यू कॅन प्रोटेक्ट फ्रॉम कोल्ड क्लायमेट. इन द फोर्थ बॉक्स यू कॅन राईट टू यूज द हीटरसारखे काही गरमी निर्माण करणारे इन्स्ट्रुमेंट वापरून तुम्ही थंडीपासून बचाव करू शकता. दीज आर सॅम्पल्स. अशा प्रकारचे तुम्ही कुठलेही तुम्हाला सुचलेले आन्सर्स तुम्ही लिहू शकता. इन द सेकंड ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलं आहे बघा. व्हेन यू सी अ कॉफ अप्रोचिंग, तुमच्याकडं पोलीस येताना ज्यावेळी बघताय, अप्रोच म्हणजे येणे, कमिंग, यू फील आयदर रिलीव्ड ऑर स्केअर्ड. म्हणजे तुम्हाला एकतर रिलीव्ड म्हणजे सुटका झाल्यासारखं वाटेल किंवा स्केअर्ड म्हणजेच फिअर्ड मीन्स फ्रायटन्ड, तुम्हाला भीती तर वाटेल. डिस्कस विथ युअर पार्टनर, तुमच्या मित्राशी चर्चा करा. द सिच्युएशन्स व्हेन यू फील रिलीव्ड ऑर स्केअर्ड, की तुम्हाला केव्हा सुटका झाल्यासारखं वाटेल पोलिसांना बघून आणि केव्हा भीती वाटेल. दोन्हीपैकी केव्हा वाटेल हे दोन्ही बॉक्समध्ये लिहायचं आहे. फर्स्ट वन रिलीव्ड, तुम्हाला सुटका कधी वाटेल बघा पोलिसाला बघून. एक तुम्हाला वन इज डन फॉर यू, एक आन्सर तुम्हाला दिलेला आहे. वन आन्सर इज गिवन फॉर यू. यू आर वॉकिंग अलोन इन अ डार्क स्ट्रीट, तुम्ही अंधाऱ्या रस्त्यावरती एकटेच चालत आहात. त्यावेळी तुम्हाला पोलिसांना बघितल्यानंतर कसं वाटेल. यू विल फील रिलीव्ड, म्हणजे रिलीव्ह आल्यासारखं, सुटका झाल्यासारखं वाटेल. दुसरं तुम्ही आन्सर इथं लिहू शकता. यू आर कॅरिंग लार्ज अमाऊंट, म्हणजे तुमच्याकडं भरपूर पैसे घेऊन तुम्ही जात आहात आणि पोलिसांना बघितल्यानंतर तुम्हाला धाडस येईल, तुम्हाला सुटका झाल्यासारखं वाटेल. तिसरं तुम्ही लिहू शकता. यू आर बीइंग फॉलोड बाय स्ट्रेंजर्स, तुम्हाला कोणीतरी स्ट्रेंजर्स म्हणजे अनोळखी व्यक्ती पाठलाग करत आहे समजा. त्यावेळी तुम्हाला जर पोलीस दिसले तर तुम्हाला रिलीव्ड वाटेल. आता तुम्हाला स्केअर्ड, पोलिसांना बघून भीती केव्हा वाटेल. वन आन्सर इज गिवन, वन इज डन फॉर यू. फर्स्ट वन इज यू आर रायडिंग अ बाईक विदाउट अ व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स. समजा तुमच्याकडं ड्रायव्हिंग लायसन्स नाही आणि तुम्ही बाईक चालवत आहात, जी गाडी चालवत आहात, त्यावेळी तुम्हाला भीती वाटेल. यू विल फील स्केअर्ड. दुसरं तुम्ही इथं लिहू शकता. यू हॅव ब्रोकन सम लॉ, तुम्ही एखादा नियम मोडलेला आहात. यू हॅव ब्रोकन सम लॉ ऑर रूल, एखादा नियम मोडलेला आहात. यू विल फील स्केअर्ड, पोलिसांना बघून भीती वाटेल. तिसरं तुम्ही इथे लिहू शकता सीमध्ये. यू हॅव डन इलिगल वर्क. इलिगल म्हणजे काय, बेकायदेशीर तुम्ही काम केलं आहात.
that time you feel how scared. Now third activity is given here. Discuss some of the motivating things that can change person's life. मोटिवेटिंग थिंग्स म्हणजेच काय, प्रेरणा देणाऱ्या गोष्टी जे एखाद्या व्यक्तीचं जीवन बदलू शकतात अशा गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. वन इज गिवन हिअर, एक दिलेला आहे बघा. लिसनिंग टू ॲन इन्स्पायरिंग स्पीच, म्हणजे प्रेरणादायी भाषण ऐकल्यानंतर एखाद्याचं जीवन बदलू शकते, म्हणजे प्रेरणा मिळू शकते. तसं तुम्ही दुसरं लिहू शकता, रीडिंग ऑटोबायोग्राफी ऑफ अ सक्सेसफुल पर्सन, एखाद्या यशस्वी व्यक्तीचं ऑटोबायोग्राफी म्हणजेच काय, आत्मचरित्र वाचल्यानंतर तुमचं जीवन बदलू शकते किंवा तुम्हाला प्रेरणा मिळू शकते. थर्ड वन यू कॅन राईट हिअर, रिसिविंग अवॉर्ड्स, तुम्हाला एखादा पारितोषिक बक्षीस मिळालं तर तुमचं जीवन बदलू शकते. यू कॅन बिकम पॉझिटिव्ह अँड वर्क हार्ड, तुम्ही जास्त काम करू लागाल. डी, ॲडमिरेशन ऑर फ्रेज और ॲड्युलेशन, तिन्हीचा अर्थ एकच आहे, कौतुक बाय एल्डर्स और फ्रॉम एल्डर्स, मोठ्यांच्याकडून तुमचं कौतुक झालं ना त्यावेळी पण तुमचं जीवन बदलून जाऊ शकते किंवा तुम्हाला प्रेरणा मिळू शकते. नाऊ लेट अस सी रायटर्स इन्फॉर्मेशन अबाउट दिस रायटर. ओ हेनरी. ओ हेनरी वॉज अमेरिकन रायटर. ही वॉज बॉर्न in 1862 and died in 1910, and his original name was William Sidney Porter. विल्यम सिडनी पॉर्टर असं त्यांचं ओरिजिनल नाव आहे. अँड ही वॉज अ रायटर ॲज वेल ॲज जर्नलिस्ट, असं भरपूर त्यांनी काम त्या ठिकाणी केलेलं आहे. ह्या ठिकाणी प्रेझेंट स्टोरी द कॉफ अँड द अँथेम हिअर about that story some information is given in this second last stanza. Now let us see here. In this story the main character Sophie is a vagabond and a person with criminal background. ह्या स्टोरीमध्ये सोफी नावाची एक व्यक्ती आहे, त्याचं बॅकग्राऊंड कसं आहे, त्याची पार्श्वभूमी ही क्रिमिनल म्हणजेच काय, गुन्हेगारी प्रवृत्तीची ती व्यक्ती आहे. ही मेक्स डिफरंट प्लॅन्स टू री-एंटर the prison as he has no shelter to protect himself from the severe winter. अतिशय थंडीचं वातावरण तिथं आहे, विंटर म्हणजे हिवाळा आहे, राहण्यासाठी त्याला घर नाही, म्हणून तो काय करतो आहे, परत तुरुंगामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि द स्टोरी एंड्स इन ॲन अनएक्सपेक्टेड वे. ओ हेनरी हॅज डिपिक्टेड सोफीज फटाईल अटेम्प्ट्स टू गेट अरेस्टेड इन अ व्हेरी ह्युमरस वे, म्हणजेच अतिशय फनी मॅनरमध्ये मजेशीरदृष्ट्या सोफीचं फटाईल म्हणजे व्यर्थ अटेम्प्ट्स, त्याचे व्यर्थ जे प्रयत्न आहेत, कशाचे प्रयत्न, टू गेट अरेस्टेड, स्वतःला अरेस्ट करून घेण्याचे किंवा तुरुंगात जाण्याचे त्याचे जे प्रयत्न आहेत ते व्यर्थ ठरलेले आहेत आणि त्याचं मजेशीर वर्णन नाही केलं आहे. तुरुंगात जाण्याचा प्रयत्न का करतो आहे, कारण त्याच्याकडे राहण्याचं घर नाही, तो नुसता आता बेंचवरती राहतो आहे. चर्चजवळ एक बेंच आहे, त्या बेंचवर बसून आहे तो, त्याला घर नसल्यामुळे तो विचार करतो आहे आपण एखादा गुन्हा करायचा, तुरुंगात गेल्यानंतर आपल्याला स्वतःच्या घरात राहिल्यासारखं वाटेल, संरक्षण मिळेल थंडीपासून. पण त्याचे प्रयत्न शेवटपर्यंत यशस्वी होत नाहीत, सगळे प्रयत्न अयशस्वी होतात. पण सगळ्यात शेवटी प्रार्थना ऐकल्यानंतर, अँथेम ऐकल्यानंतर त्याला डोक्यात असे विचार येतात की आपण आता प्रामाणिक जीवन जगलं पाहिजे. त्यावेळी तो गुन्हे करायचं असं ठरवतो, पण दुर्दैवानं पोलीस येऊन त्याला त्यावेळी अरेस्ट करतात. अशा प्रकारची कथा आहे. आता आपण बघूया. Sophie left his bench and strolled out of the square and across the level sea of asphalt where Broadway and Fifth Avenue flowed together. Up Broadway he turned and stopped at a luxurious cafe. काय म्हटलं बघा, Sophie left his bench. He was sitting on the bench. He had no house. त्याच्याकडे घर नव्हतं. He was on the bench and he left that bench and strolled. Strolling means what? Meaning is given here. Walked in a luxuriously way. Means निवांत तो लांब पावलं टाकत फिरू लागला, निघाला तिथून बेंचवरून. आउट ऑफ स्क्वेअर अँड अक्रॉस द लेवल सी ऑफ अस्फाल्ट. अस्फाल्ट म्हणजेच वन टाईप ऑफ टार, एक प्रकारचं डांबर. त्या डांबरी रस्त्यावरून तो चालू लागला आणि कुठे येऊन पोचला, वेअर ब्रॉड वे अँड फिफ्थ अव्हेन्यू फ्लो टुगेदर. हे दोन रस्त्यांची नावं आहेत. दीज आर नेम्स ऑफ स्ट्रीट्स
ब्रॉडवे अँड फिफ्थ अव्हेन्यू हे 2 रस्ते फ्लो टुगेदर म्हणजे ज्या ठिकाणी येऊन मिळत होते ना त्याबरोबर त्या ठिकाणी आलेला आहे. आणि कुठला रस्ता जातो आहे तो अप ब्रॉडवे ही टर्न, तो ब्रॉडवे ह्या रस्त्यावरून चालू लागला अँड कुठं जाऊन थांबला स्टॉप्ड ॲट अ लक्झरियस कॅफे. लक्झरियस मीन्स एक आरामशीर एक मोठ्या कॅफेजवळ म्हणजे रेस्टॉरंटजवळ येऊन थांबला. पुढं काय करतो बघा सोफी हॅड म्हणजे सतत पहिला प्रयत्न असणार आहे तर काहीतरी गुन्हा करायचा आणि स्वतःला अरेस्ट करून घेण्याचा. कुठला गुन्हा करायला बघतो बघा सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोएस्ट बटन ऑफ द वेस्ट अपवर्ड. म्हणजे त्याचं वेस्ट म्हणजेच इथं बंडी म्हणतो आपण त्याला, तसं त्याचा जो बंडी आहे किंवा जो शर्ट आहे किती कॉन्फिडन्स आहे ना सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोएस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड. त्याच्या शर्टाच्या शेवटच्या बटनापासून वरती त्याला आत्मविश्वास आहे म्हणे. ह्याचा अर्थ मी घ्यायचा आहे त्याचा शर्ट तेवढाच शर्टापासून वरचा जो कपडे आहेत चांगले आहेत, खालचं जो त्याचे जे ट्रॉझर्स जे आहेत ते व्यवस्थित नाहीत, जुने आहेत, म्हणून त्याला शर्टापासून वरती शर्टाच्या शेवटच्या बटनापासून वरती विश्वास आहे. याचा अर्थ काय त्याचे शर्ट चांगलं आहे. फक्त ही हॅज कसा आहे बघा तो ही वॉज शेवन अँड हिज कोट वॉज ट्रीम अँड हिज नीट ब्लॅक bow had been presented to him by a lady missionary on Thanksgiving Day. आणि ही वॉज सेवन म्हणजेच काय स्वच्छ सेव्ह केलेला आहे, दाढी केलेला आहे त्यांनी. अँड हिज कोट वॉज ट्रीम मीन्स नेटका कोट त्याचा चांगला आहे म्हणून म्हटलेलं आहे त्याचा कोटपासून वरती विश्वास आहे. अँड हिज नीट ब्लॅक बो म्हणजेच हिज नीट ब्लॅक बो म्हणजे एक प्रकारचं फूल हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम बाय अ लेडी मिशनरी एखाद्या स्त्रीनं त्याला काय दिलेलं आहे त्याला एक बो दिलेला आहे, तो कोटावरती आहे. केव्हा दिलेला आहे बो ऑन थँक्सगिव्हिंग डे. थँक्सगिव्हिंग डे म्हणजेच कुठला दिवस द 4th थर्सडे ऑफ नोव्हेंबरचा 4था थर्सडे गुरुवार हा गिविंग डे म्हणून साजरा केला जातो आहे. त्यावेळी त्या लेडीनं त्याला गिफ्ट दिलं आहे. इफ ओनली ही कुड रीच अ टेबल इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड सक्सेस वुड बी हिज. त्याचा प्लॅन असा आहे इफ ही रीच टेबल इन द रेस्टॉरंटमधील त्या टेबलपर्यंत जाऊन पोचला ना अनसस्पेक्टेड मीन्स संशय न येता सक्सेस वुड बी हिज हे त्याचंच काय असणार आहे यश त्याला नक्की मिळणार आहे. फक्त टेबलापर्यंत फक्त त्याला जायला पाहिजे आहे. द पोर्शन of him that would show above the table would raise no doubt in the waiter's mind. आणि टेबलाच्या वरती त्याचा दिसणारा भाग आहे म्हणजेच कोटाचा भाग जो आहे त्याच्याकडे बघून ह्यो गरीब आहे किंवा गुन्हेगार आहे असं वाटणार नाही, म्हणून त्या टेबलापर्यंत जाऊन पोचलं पाहिजे असं त्याला वाटते. त्याला टेबलावरती काय दिसते बघा अ रोस्टेड मॅलार्ड डक थॉट सोफी वुड बी अबाउट द थिंग विथ अ बॉटल ऑफ वाईन अँड देन सम चीज कप ऑफ कॉफी अँड अ सिगार. त्याला तिथं काय काय मिळणार टेबलावरती मलार्ड म्हणजे एक प्रकारचं एक जातीचं तो बदक आहे मलार्ड बदक. थॉट सोफी वुड बी रोस्टेड मलार्ड म्हणजे ते भाजलेलं शिजवलेलं ते डक मिळणार आहे. वुड बी अबाउट द थिंग विथ अ बॉटल ऑफ वाईनचं बॉटल मिळणार आहे, त्याला दारू पिता येणार आहे, वाईन मिळणार आहे. देन सम चीज खायला मिळणार आहे, कप ऑफ कॉफी मिळणार आहे, सिगारेट मिळणार आहे, हे सगळं त्याला मिळणार आहे. $1 फॉर अ सिगार वुड बी इनफ. सिगारेटसाठी फक्त $1 लागणार होते. द टोटल वुड नॉट बी सो हाय ॲज टू कॉल फोर्थ एनी एक्स्ट्रीम ऑफ रिवेंज फ्रॉम द कॅफे मॅनेजमेंट. आणि त्याचं होणारं बिल जो आहे ना ते त्याच्यावरती मॅनेजमेंट म्हणजे हॉटेलचे मॅनेजमेंट हॉटेलचे व्यवस्थापक त्याच्यावरती सूट घेतील एवढा मोठं काय त्याला काय होणार नाही, त्याचं बिल होणार नाही. का त्याचं प्लॅनच असं आहे की बिल द्यायचं नाही, स्वतःला अरेस्ट करून घ्यायचं. म्हणजेच बिल पैसे नाही म्हणायचं आणि अरेस्ट व्हायचं असं त्याचा प्लॅन आहे. पुढं काय म्हणतो अँड यॅट द मीट वुड लिव्ह हिम फिल्ड अँड हॅपी फॉर द जर्नी टू हिज विंटर आयलँड. तो म्हणून तो असं विचार करतो आहे अँड द मीट वुड लिव्ह हिम फिल्ड म्हणजेच काय मीट म्हणजे मटण, त्याला भरपूर खायला मिळेल. अँड हॅपी फॉर जर्नी आणि त्याचा प्रवास जो आहे ना आनंदात होईल. कुठला प्रवास टू विंटर आयलँड हे तुरुंगाचं नाव आहे. त्या तुरुंगापर्यंत आपण भरपूर जेवून बिल न देता स्वतःला अरेस्ट करून
ह्या विंटर आयलँडच्या तुरुंगात जायचं असं त्याचा प्लॅन आहे. पण होते का बघा, बट ॲज सोफी सेट फूट इनसाईड द रेस्टॉरंट डोअर, टू सेट फूट इनसाईड म्हणजे काय, पाय ठेवल्याबरोबर सोफीनं कुठं पाय ठेवल्याबरोबर, इन द रेस्टॉरंट डोअर, त्या रेस्टॉरंटच्या दरवाजामध्ये पाय ठेवताच, द हेड वेटर्स आय फेल अपॉन हिज टॅटर्ड ट्रोझर, त्याचा हेड वेटर जो आहे ना, मुख्य वेटर, त्याचा डोळा कुठं पडला, आय फेल अपॉन म्हणजे डोळा पडला कुठं, टॅटर्ड मीन्स टॉर्न म्हणजे फाटका जो विजार होता त्याचा, पॅन्ट होता याच्यावर पडला. अँड डिकॅडंटचा अर्थ तिथे दिले बघा, ओल्ड अँड वॉर्न आउट, आणि फाटका शूज, त्याचे फाटके शूज आणि फाटकं विजार पॅन्ट ह्याच्यावरती मुख्य वेटरचं डोळा पडला. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स टर्न्ड हिम अबाउट अँड कन्वेड हिम in silent and haste to the sidewalk and averted the ignoble fate of the menaced blood. आणि तो मुख्य वेटर बघितल्याबरोबर ह्याला काय केला तुम्ही, ही स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स टर्न हिम अबाउट अँड कन्वेड हिम इन अ सायलन्स अँड हेस्ट टू द साईडवॉक, म्हणजेच ही कन्वे म्हणजे पोचवणे, तो मुख्य वेटरनं त्याला कुठं पोचवलं, इन सायलन्स शांततेत, अँड हेस्ट म्हणजे गडबडीमध्ये, टू द साईडवॉक म्हणजेच रस्त्याच्या एका बाजूला त्याला तो धरून उचलून नेतो आहे. कारण ह्यो आपल्या ह्याची परिस्थिती बघितल्यानंतर त्याचे बूट आणि त्याचे ट्रॉझर्स फाटलेले, तो आत प्रवेश देत नाही. अँड अवर्ट मीन्स टाळणे, अवर्टेड द इग्नोबल मीन्स डिसऑनरेबल इथं दिले बघा, असन्मान्य, फेट ऑफ मिनेस्ड मलार्ड म्हणजेच काय, मिनेस्ड मलार्ड म्हणजेच इथं अर्थ घ्यायचं ते घाबरलेलं, जे बदक होतं ना, त्या बदकाचं फेट म्हणजे दैव, तो काय करतो, टाळतो म्हणजे बदकाला खाणार होता, बदकाला त्या बदकाचं दैव त्याने वाचवलं, म्हणजेच ह्याचा अर्थ मी घ्यायचा आहे, ह्याला आज जाऊन त्या टेबलावरचं खाता आलेलं नाही आहे. सोफी टर्न ऑफ ब्रॉडवे, त्याने काय केलं मग, तो ब्रॉडवे सोडला, ब्रॉडवे रस्त्यावरून आता चालत होता ना, तो ब्रॉडवे सोफीनं सोडला. इट सीम दॅट हिज रूट टू द कोविटेड आयलँड वॉज नॉट टू बी ॲज इझी वन. कोविटेड म्हणजेच काय, ग्रेटली इझी डिसाईड, तीव्र इच्छा असणे, त्याला त्या आयलँडमध्ये जायचं आहे ना, विंटर आयलँड म्हणजे त्या तुरुंगात, तो रस्ता तिथं जाण्याचा म्हणजे एवढं सोपं नाही, अरेस्ट करून घेणं एवढं सोपं नाही असं त्याला वाटलं, म्हणून तो मार्ग त्यांनी ब्रॉडवेचा मार्ग सोडला. सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिवाइज्ड, म्हणून ते लिंबोचा अर्थ दिला बघा, बॉर्डर प्लेस बिटवीन हेवन अँड हेल, म्हणजेच स्वर्ग आणि नरकामधला जो अंतर आहे, रस्ता आहे, त्याला लिंबो म्हटलेला आहे. म्हणजेच त्याला तो तुरुंग म्हणजे स्वर्ग वाटतो आहे, तर स्वर्गाकडे जाण्याचा दुसरा मार्ग डिवाइज म्हणजे शोधणे, तुरुंगाकडे जाण्याचा तुरुंगालाच तो म्हणतो आहे हेवन, स्वर्गाकडे जाण्याचा दुसरा मार्ग शोधला पाहिजे असं त्याला वाटतं आहे. ॲट अ कॉर्नर ऑफ अ 6th Avenue इलेक्ट्रिक लाईट्स अँड कनिंगली डिस्प्लेड वेअर्स बिहाइंड प्लेट ग्लास मेड अ शॉप विंडो अट्रॅक्टिव्ह. तेवढ्या त्याला दुसरं एक दुकान दिसते बघा, कुठं, ॲट द कॉर्नर ऑफ 6th Avenue. 6th Avenue हे रस्त्याचं नाव आहे, तिथं एक इलेक्ट्रिक लाईट लागलेलं एक दुकान आहे, आणि त्या दुकानामध्ये काय आहे, आणि कनिंगली डिस्प्लेड वेअर्स म्हणजे ऑब्जेक्ट, वस्तू तिथं डिस्प्ले म्हणजे मांडून ठेवले आहेत, कुठं, बिहाइंड प्लेट ग्लासचा अर्थ आहे खिडकीसाठी जे जाड काच वापरतात त्याला प्लेट ग्लास म्हणतात, म्हणजे खिडकीमध्ये जे काचेच्या खिडक्या आहेत त्याच्यातून त्याला वस्तू दिसत आहेत. मेड अ शॉप विंडो अट्रॅक्टिव्ह, आणि ते दुकानाचं विंडो कसं दिसतो आहे, अट्रॅक्टिव्ह, म्हणजे त्या काचा अट्रॅक्टिव्ह असा आहेत. सोफी आता दुसरं काय गुणाकार पाहतोय बघा, सोफी टूक अ स्टोन, सोफीनं काय केला, टूक अ स्टोन मीन्स ही पिक्ड अप अ स्टोन, त्यांनी दगड उचलला, अँड डॅश इट थ्रू द ग्लास, आणि त्यानं तो दगड कुठं मारला, त्या खिडकीवरती मारला, त्या दुकानाच्या खिडकीवरती, का, गुन्हा होईल, मग अरेस्ट होईल आपल्याला. पीपल केम रनिंग राऊंड द कॉर्नर, सगळीकडून लोक पळत आले कॉर्नरवरती. अ पोलिसमॅन इन द लीड, आणि सगळ्यात पुढं कोण होता, पोलिसमॅन होता हे दगड मारल्याबरोबर. सोफी स्टील विथ हिज हँड्स इन हिज पॉकेट्स, सोफी मात्र कसा थांबला आहे, आपल्या खिशामध्ये हात घालून थांबला आहे. ही स्टूड विथ हिज हँड्स इन हिज पॉकेट्स अँड स्माइल्ड ॲट द साईट ऑफ ब्रास बटन. ब्रास म्हणजेच काय, पितळ, आपल्या पितळी बटनाकडं शर्टाच्या बघत, कोटाच्या बटनाकडे बघत तो हसत थांबला आहे, म्हणजे सगळे येणार मला अरेस्ट करणार असं त्याला वाटायला लागले. पण पुढं होते का बघा, वेअर इज द मॅन दॅट डन दॅट इन्क्वायर्ड द ऑफिसर ॲजिटेटली.
ॲजिटेटेडली म्हणजेच काय इथं दिलं बघा, इन अ ट्रबल्ड ऑर नर्वस मॅनर, म्हणजेच रागाने चिडून त्या ऑफिसरनं पोलिसनं विचारलं, वेअर इज द मॅन दॅट डन दॅट, हे काच फोडलेला माणूस कुठं आहे. त्यावेळी तो सोपी काय म्हणतो बघा, डोंट यू थिंक दॅट आय माईट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट, सेट सोपी, मीच ते केलं असणार असं तुम्हाला वाटत नाही का. विथ अ फ्रेंडली व्हॉइस ॲज वन ग्रीट्स गुड फॉर्च्यून, जणू काही गुड फॉर्च्यून म्हणजेच काय एखाद्याला शुभेच्छा द्याव्यात असं तो जणू काही फ्रेंडली मित्रत्वाने बोलतो आहे. तुम्हाला वाटत नाही का मीच ते फोडलं असणार असं विचारतो आहे. पोलीस काय म्हणतो बघा, द पोलिसमॅन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सोपी इवन हॅज अ क्ल्यू म्हणजेच काय पुरावा किंवा एखादा संशयसुद्धा त्याच्याकडे घेत नाही. रिफ्यूज म्हणजे नकार देणे. द पोलिसमॅन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सोपीचा तो गुन्हा होता ना, मीच फोडलो म्हणायचा, तो स्वीकारत नाही. ही रिफ्यूज त्या नाकारतो आहे. काय म्हणतो बघा, मेन हू स्मॅश विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. तो म्हणतो आहे मेन जी माणसं स्मॅश म्हणजे फोडणे, विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस, चॅट म्हणजे गप्पा मारणे, म्हणजे जो काच फोडतो आहे ना खिडकीचा, तो पोलिसांच्या बरोबर गप्पा मारायला काय थांबणार नाही. पोलीस म्हणतोय सोपीला, दे टेक टू देअर हिल्स, हिल म्हणजे टाच, म्हणजे ह्याचा अर्थ काय घ्यायचा आम्ही, तो माणूस पाय काढून तिथनं पळणार, तो कधी तर काच फोडलं थांबणार नाही. पोलिसाला वाटतं हे खोटं सांगायला आहे. द पोलिसमॅन सॉ ह मॅन हाफ वे डाऊन टू द ब्लॉक रनिंग टू कॅच अ कार. तेवढ्यात पोलिसला एक कार पकडण्यासाठी, म्हणजे चुकत असलेली कार पकडण्यासाठी एक माणूस कारच्या पाठीमागे पळताना दिसतोय. सोपी तिथंच आहे. लांब एक माणूस कार पकडण्यासाठी, कारमध्ये बसण्यासाठी कारकडे पळायला लागला आहे. पोलिसाला वाटतंय तो माणूस दगड मारून कारकडे पळाला आहे. म्हणून काय करतो पोलीस, सोपीला सोडतोय आणि त्या कारकडे पळणाऱ्या माणसाकडं काय करतो बघा, विथ ड्रॉन क्लब ही जॉईंड इन द परश्यूट म्हणजे पाठलाग. मग क्लबचा अर्थ घ्यायचा आहे स्टिक, आपल्या हातातली काठी घेतोय आणि कारकडे पळणाऱ्या माणसाकडे जातोय. सोपी दगड टाकल्या तिथंच राहिला. सोपी विथ डिस्कस्ट इन हिज हार्ट ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाईस अनसक्सेसफुल. आता सोपी मात्र कसं राहिला, डिस्कस्ट म्हणजे खेद वाटणे, इन हिज हार्ट म्हणा म्हणजे खेद वाटलं, त्याला राग आला. ड्रिफ्टेड अलॉंग म्हणजे तिथून पुढं सरकला. ट्वाईस अनसक्सेसफुल, दुसरं अपयश आला. एकतर रेस्टॉरंटमध्ये, आता काच फोडल्यानंतर पण अरेस्ट झाला नाही. ऑन द अपोजिट साईड ऑफ द, आता तिसरी घटना बघा, ऑन द अपोजिट साईड ऑफ द स्ट्रीट वॉज अ रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन. आता काय म्हटलेलं आहे, ऑन द अपोजिट साईड ऑफ द स्ट्रीट, त्या ठिकाणी तिथनं बघतोय रस्त्याच्या पलीकडे काय आहे, वन रेस्टॉरंट, आणखीन एक उपहारगृह आहे, रेस्टॉरंट आहे, ऑफ नॉट ग्रेट प्रिटेन्शन म्हणजे ढोंग, पण याचा अर्थ घ्यायचा आहे नो ग्रेट प्रिटेन्शन म्हणजे एवढ्या काय खास असा उपहारगृह नव्हता, साधाच तो रेस्टॉरंट होता. इट पण कसा होता तो रेस्टॉरंट, इट कॅटर्ड टू लार्ज ॲपिटाईट्स अँड मॉडेस्ट परश्यूज. ॲपिटाईट म्हणजे भूक, लार्ज ॲपिटाईट म्हणजे मोठी भूक तो भागवत होता, म्हणजे भरपूर अन्न मिळायचं, पण कसं मॉडेट पर्स म्हणजे आपली पिशवी पैशाची, पण इथं अर्थ काय मॉडेस्ट म्हणजे सभ्य, म्हणजे कमी पैशामध्ये जास्त अन्न पुरवणारं, म्हणजे स्वस्तात अन्न मिळायचं तिथं, असं एक रेस्टॉरंट इथं आहे, साधं रेस्टॉरंट. इट्स कॉकरी अँड ॲटमॉस्फिअर वेअर थिक. कॉकरी म्हणजेच अर्थ घ्यायचा आपण कॉकरीचा, अर्थन स्पॉट्स म्हणजे मातीची भांडे, अँड ॲटमॉस्फिअर वेअर थिक म्हणजे ॲटमॉस्फिअर म्हणजे गर्दी. तिथं ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण, तर वातावरण घट्ट होतं म्हणजेच काय अर्थ घ्यायचा आहे, तिथलं गर्दी भरपूर असायची. इट सूप अँड नेफ्री थिन, पण तिथं मिळणारा जो सूप होता, तिथं मिळणारं जे सूप मिळायचं ते मात्र कसं होतं, थिन. नेफ्री म्हणजे नॅपकिन, तिथं असलेले नॅपकिन आणि सूप पातळ होतं. त्याचा अर्थ काय, तिथं गर्दी भरपूर असायचं, पण सर्व्हिस चांगली नसायची, अन्न चांगलं मिळायचं नाही, पण भरपूर मिळायचं. पुढं काय म्हटलं बघा, इन टू दिस प्लेस सोपी बीटूक हिमसेल्फ विदाऊट चॅलेंज, म्हणजे कुठलंही आव्हान न लागता सहजासहजी त्यांनी प्रवेश मिळवला ह्या तिसऱ्या रेस्टॉरंटमध्ये. ॲट अ टेबल ही सॅट अँड कंज्युम्ड, एका टेबलावरती तो बसला आणि काय केला बघा, कंज्यूम मीन्स ही एट, इटचा भूतकाळ एट, कंज्यूम मीन्स एट मीन्स ही हॅड मीन्स खाल्ला. त्यानं खाल्ला काय, बीफ स्टिक, बीफ म्हणजे गोमांस खाल्ला. हे सगळे पदार्थांची नावं काय काय खाल्लं आहे. फ्लॅपजॅक्स म्हणजे परदेशात मिळणारे हे डिशेस आहेत, फ्लॅपजॅक्स, डोनट्स, पाय, हे सगळं त्यांनी खाल्ला भरपूर पोट भरून. अँड देन ही टोल्ड द वेटर द फॅक्ट दॅट
the minutest coin and himself were total strangers. आणि आफ्टर इटिंग टू मच, आफ्टर इटिंग ऑल दीज थिंग्स, ही टोल्ड टू द वेटर दॅट विच इज द फॅक्ट, ट्रूथ. त्यांनी एक फॅक्ट म्हणजे ट्रूथ सांगितला, दॅट द मायन्युटेस्ट कॉईन, मायन्यूट म्हणजे सगळ्यात छोटं कॉईन, अँड हिमसेल्फ वेअर टोटल स्ट्रेंजर्स. छोट्यातला छोटा जो पैसा आहे तो पण माझ्याकडं नाही. मी स्ट्रेंजर, पैसा आणि मी स्ट्रेंजर म्हणजे अनोळखी आहोत, त्याचा अर्थ काय, माझ्याकडं पैसाच नाही, त्याने वेटरला सांगितलं. मग आता त्याचा काय विचार होता, भरपूर खाल्ल्यानंतर आपण, माझ्याकडं पैसे नाही म्हटल्यानंतर मला अरेस्ट होणार, मला तुरुंगात नेणार. पण पुढं होते बघा, काय होते बघा, नाऊ गेट बिझी अँड कॉल अ कॉप सेट सोपी. सोपी म्हणतो आहे, आता लगेच तुम्ही कॉल अ कॉप म्हणजेच काय, हेडिंगमध्येच तुम्हाला सांगितलं आहे मी, कॉप म्हणजेच पोलीस. आता पोलिसांना बोलवा म्हणतो आहे सोपी, का मी भरपूर खाल्लो आहे, माझ्याकडे पैसे नाहीत. अँड डोंट कीप अ जेंटलमन वेटिंग. जेंटलमन म्हणजे स्वतःला म्हणतो आहे जेंटलमन, माझ्यासारख्या सब माणसाला तुम्ही वेटिंगमध्ये ठेवू नका, पटदिशी पोलिसांना बोलवा, मला पोलिसाच्या ताब्यात द्या. पण वेटर काय म्हणतो बघा, नो कॉफ फॉर यू सेट द वेटर, तुमच्यासाठी कॉफ नाही, म्हणजे पोलीस नाही बोलवणार. विथ अ व्हॉइस लाईक बटर केक्स अँड अँड आय लाईक द चेरी इन द मॅनहॅटन कॉकटेल. हे कॉन, काय म्हणतो बघा, नो कॉफ फॉर यू, तुझ्यासाठी मी पोलीस बोलत नाही. त्याचा आवाज कसा आहे वेटरचा, विथ अ व्हॉइस लाईक बटर केक. व्हॉइस लाईक बटर केकचा अर्थ होतो आहे हार्श साऊंड, म्हणजेच काय, घोगरा आवाजात, हार्श साऊंडामध्ये, उद्धट आवाजामध्ये तो म्हणतो आहे. अँड त्याचे डोळे कसे आहेत, अँड आय लाईक द चेरी, चेरी म्हणजे चेरीसारखं लाल म्हणून त्याचे डोळे झाले आहेत हा गाणं. इन अ मॅनहॅटन कॉकटेल, कॉकटेलमध्ये, एखाद्या कॉकटेल डिशमध्ये तसं चेरी टाकावे त्याचे डोळे आहेत. आणि तो कुणाला बोलतो आहे, हे कॉन नावाचा कोणतरी तो वेटर आहे दुसरा किंवा गार्ड आहे, त्याला बोलतो आहे हे कॉन म्हणतो आहे, कॉनला बोलवतो आहे. नीटली अपॉन इज लेफ्ट इयर ऑन द कॅलस पेमेंट टू वेटर्स स्पीच सोपी. तेवढ्यात काय झालं पहा, मग कॅलस, त्याला कॉनना बोलल्यानंतर दोघंजण आले वेटर. नीटली अपॉन इज लेफ्ट इयर, लेफ्ट म्हणजे डाव्या, अपॉन इज लेफ्ट इयर म्हणजेच आपल्या डाव्या कानावरती, कोणाला, ऑन द कॅलस पेवमेंट, कॅलसचा अर्थ तर दिला बघा व्हेरी हार्ड, अतिशय कठीण असं पेवमेंट म्हणजेच तिथं फुटपाथ होता त्याच्यावरती. टू वेटर्स पिच्ड सोपी, पिच्ड म्हणजेच थ्रू, दोघा वेटरनी सोपीला उचललं आणि बाहेर असलेल्या त्या कठीण, कॅलस म्हणजे कठीण अशा पेवमेंटवरती, फुटपाथवरती सोपीला नेऊन, पिच्ड म्हणजे आदळलेले टाकले. हे पोलिसाच्या हातात पण काय दिलं नाही, फक्त त्यांनीच उचलले आणि बाहेर नेऊन टाकले. ही अरोज, नंतर तो उठला बघा, कसं, जॉईंट बाय जॉईंट, जॉईंट बाय जॉईंट मीन्स, जॉईंट बाय जॉईंट म्हणजे सांधा म्हणजे अर्थ काय घ्यायचा आहे, कदाचित गुडघे टेकत, आपले एल्बो म्हणजे कोपरे टेकत तो उठलेला आहे. कशासारखं, ॲज अ कार्पेंटर्स रूल ओपन्स, कार्पेंटरचं पट्टी जसं उघडावी फोल्ड केलेली तसं तो उठतो आहे. अँड डस्टेड इज क्लॉथ्स, आणि आपले धुळीचे कपडे झाडून घेतो आहे. अरेस्ट सिम नाऊ बट ॲन इल्युजिव्ह ड्रीम, इल्युजिव्ह म्हणजे निसटता, हातात न सापडणारा. त्याला असं वाटतं की अरेस्ट म्हणजेच आपल्याला अरेस्ट व्हावं, आपल्याला पकडावे पोलिसांनी. हे कसं आहे, कसलं स्वप्न आहे आपलं, इल्युजिव्ह म्हणजे कधी हाती न लागणारे स्वप्न आहे असं त्याला वाटते. द आयलँड सीम्ड व्हेरी फार अवे. आयलँड म्हणजे कुठला आयलँड, विंटर आयलँड. विंटर आयलँड म्हणजे काय, ते पोलीस स्टेशन किंवा ते तुरुंग, त्याला काय वाटते की सीम्ड फार अवे, अतिशय लांबचं स्वप्न असं त्याला वाटते, मला काय अरेस्ट होणार नाही. अ पोलिसमॅन हू स्टूड बिफोर अ ड्रग स्टोअर 2 doors away laughed and walked down the street. And Sophie also saw that there was one policeman. Where was that policeman? He stood before a drug store. एखाद्या औषधाच्या दुकानाच्या समोर तो पोलिसमन थांबलेला होता. तो पोलिसमन काय केला, 2 doors away laughed, तो पोलिसमन हसला, अँड वॉक डाऊन द स्ट्रीट, रस्त्याच्या खाली तो निघून गेला. म्हणजे ते पोलीस लांबच दिसत होता, पोलीस पण जवळ आला नाही. अशा प्रकारे हा तिसरा प्रयत्न पण त्याचा फसलेला आहे. असे अनेक प्रयत्न त्याने केलेत, पुढे पण असं भरपूर प्रयत्न करतो आहे, प्रत्येक वेळा तो प्रयत्न फसतो आहे. पण हे या ठिकाणी आता हा पुढचा जो भाग आहे ह्या धड्याचा आपण लेसनचा, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा लेक्चरमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत थांबूया, परत ते वाचा आणि पुढचा भाग पण वाचून ठेवा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा भाग
अभ्यासणार आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.